प्रकरण 6. गुरुदेवांचे प्रथम आमंत्रण, पावलोपावली परीक्षा. गुरुदेवांनी आम्हाला हिमालयात बोलावण्याची घटना मत्स्यावतारा समान वाढतच गेली. पुराणात कथा येते की ब्रह्मदेवांच्या कमंडलूत कुठून तरी एक लहानशी मासळी आली. त्यांनी आचमनासाठी हातात पाणी घेतलं तर ती पाहता पाहता मोठी झाली. ब्रह्मदेवानी तिला घड्यात टाकलं. क्षणातच ती मोठी झाली, म्हणून त्यांनी तिला तळ्यात टाकलं. तिथंही ती मावली नाही, म्हणून त्यांनी तिला समुद्रात टाकलं. तर पाहता पाहता तिने समुद्रासही व्यापून टाकलं. तेव्हा कुठे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की तो सामान्य मासा नसून मत्स्यावतार आहे. त्यांनी त्याची स्तुती केली आणि आदेश मागितला. आपलं कार्य संपवून मत्स्यावतार अंतर्धान पावले. ज्या कार्यासाठी त्यांचा अवतार झाला होता ते उत्कृष्टपणे संपन्न झाले. आमचा जीवन घटनाक्रम असाच आहे. आध्यात्मिक जीवनाची सुरुवात तेथून होते जेव्हा गुरुदेवांनी परोक्षपणे महामना मालवीयजींकडून आम्हास गुरुदीक्षा देवविली, यज्ञोपवीत धारण करविले, गायत्री मंत्राची नियमित उपासना करण्याचे विधिविधान सांगितले. वय लहान होते, पण तो उपदेश दगडावरची रेषा समजून त्याचे विधीपूर्वक पालन केलं. एकही दिवस खंडित झाला नाही. साधना नाही तर भोजन नाही या व्रताचा कठोरपणे अवलंब केला. ते आजपर्यंत सुरू आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत तो निश्चितच निभेल. त्यानंतर गुरुदेवांचा प्रकाशरूप साक्षात्कार झाला. त्यांनी आत्म्याला ब्राह्मण बनवण्यासाठी 24 वर्षांची गायत्री पुरश्चरण साधना सांगितली. ती देखील नियोजित काळात पूर्ण झाली. या दरम्यान बॅटरी चार्ज करण्यासाठी आणि परीक्षा देण्याकरता वारंवार हिमालयात येण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर प्रत्येक वेळी 1 वर्ष किंवा त्याहून कमी काळासाठी दुर्गम हिमालयात राहण्याचा आदेशही झाला. तो घटनाक्रमही यथासमय उत्तम प्रकारे पार पडला आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर नवीन जबाबदारी खांद्यावर आली. इतकंच नव्हे तर त्या कार्याच्या पूर्ततेसाठी अनुदानही प्राप्त झालं. दुर्बल बालकाची फजिती होऊ नये याची काळजी परोक्ष सत्तेनं घेतली. जिथे गोंधळात पडण्याचा क्षण आला तिथं मार्गदर्शकांनी अलगद उचलून हृदयाशी कवटाळलं. 1 वर्ष पूर्ण होते तोच आमच्या अंतरंगात हिमालयातून बिनतारी संदेश आला. त्वरित निघायचा आदेश आला होता. उत्सुकता तर असे, पण घाई नव्हती. जे ऐकलं ते बघण्याची आणि जे अनुभव आलं नव्हतं ते प्राप्त करण्याचीही खूप इच्छा होतीच. त्याचबरोबर अशा ऋतुमानात तिकडे कोणी जात नाही. जीवघेणी थंडी, अन्नाचा अभाव, घोर एकांत, हिंस्र पशूंची गाठ अशा अनेक भयांचं मनात थैमान होतं. तथापि प्रगतीचा विजय झाला. संचित कुसंस्कारांपैकी एक असाही होता की सुखसमाधानाचे घरचे जीवन सोडून जीव धोक्यात का घालावा. मनात द्वंद्वाचा संघर्ष माजला, जणू कौरव पांडवांचं महाभारत संघर्ष. पण ते फार अल्पकाळ टिकलं. दुसऱ्याच दिवशी हिमालयाच्या यात्रेकरता प्रयाण केलं. कुटुंबियांना तिथं जाण्याच्या योजनेची सूचना दिली. विपरीत सल्ला मसलत देणारेही गप्प बसले, कारण त्यांना माहिती होतं की याच्या निश्चयात काही बदल होत नाही. कठोर परीक्षा देणं आणि उत्तम पुरस्कार मिळवणं हाच क्रम आमच्या जीवनात सुरू राहिला. प्रत्येक पुरस्काराबरोबर पुढे पाऊल टाकण्याचं प्रोत्साहन मिळत राहिलं. आमच्या मत्स्यावताराचा असाच क्रम चालत राहिला आहे. प्रथम प्रसंगी हिमालयात जाणं झालं तेव्हा तो पहिला सत्संग होता. हिमालय दुरून आधीही पाहिला होता. तथापि तिथं राहताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं याची काहीच कल्पना नव्हती. तो अनुभव प्रथमतःच आला. देवप्रयागपासून उत्तरकाशीपर्यंतच सडक आणि मोटारीची व्यवस्था होती. त्यानंतरचा सर्व प्रवास पायीच होता. ऋषिकेशपासून देवप्रयागपर्यंत सुद्धा पायीच यात्रा करावी लागे. सामान बरोबर वागवावे लागते. किती सामान बरोबर न्यावे याचा अनुभवच नव्हता. जास्तच सामान बरोबर घेतलं गेलं.
वाटेत त्यापैकी काही यात्रेकरूंना वाटून उपयोगी आणि हलकं ओझं घेऊन प्रवास पुढे सुरू झाला. या यात्रेत गुरुदेव एकच परीक्षा घेत होते की विपरीत परिस्थितीशी सामना देण्याची मनाची तयारी परिपक्व झाली की नाही, हे बघत होते. प्रवास उत्तरोत्तर कठीण होऊ लागला. दुसरा असता तर घाबरून परत आला असता किंवा आजारी पडला असता. गुरुदेव हे जीवनसूत्र शिकवू इच्छित होते की मनस्थिती दृढ असली तर परिस्थितीशी संघर्ष करून त्यांना अनुकूल करता येतं. महान यशप्राप्तीकरता माणसास इतकं मजबूत तर व्हावंच लागतं. असं सांगतात की पूर्वी पृथ्वीवरचा स्वर्ग किंवा हृदय म्हणतात तो भाग देवतांचं निवासस्थान होतं. त्या काळात ऋषी गोमुखाच्या खालच्या आणि ऋषिकेशच्या वरच्या भागात राहत असत. तथापि हिमयुगानंतर परिस्थिती आमूलाग्र बदलली. देवतांनी कारण शरीर धारण केलं आणि ते अंतरिक्षात राहू लागले. प्राचीन काळातील ऋषी गोमुखापासून वरच्या भागात गेले. गोमुखापासून खालचा सर्व प्रदेश आता पर्यटकांनी गजबजलेला असतो. कुठे कुठे साधू बाबाजींची कुटी आढळते, पण ज्यांना ऋषी म्हणता येईल असं थोर व्यक्तित्व आढळणं आता दुर्लभच झालं आहे. हिमालयाच्या प्रवासात लागणाऱ्या गुफांमध्ये सिद्धयोगी राहत असतात असं आम्ही ऐकून होतो, पण तसं काही आढळलं नाही. उपजीविका आणि निर्वाह या दृष्टीने हा प्रदेश अडचणींनी भरलेला आहे. स्वच्छंद विहार करण्यासाठी लोक येत असतात, पण कायम राहत नाहीत. जे साधू संत भेटले ते सुद्धा कुतूहलापोटी किंवा कोणाकडून काही प्राप्त होईल या आशेनंच आलेले वाटले. ना त्यांच्याजवळ उच्च तत्वज्ञान होतं, ना तपस्वी जनास साजेशी दिनचर्या. थोडा वेळ त्यांच्या सहवासात बसलो की ते आपल्या गरजांचा पाढा पुढे वाचत. असे लोक इतरांना काय देणार? सिद्ध पुरुषांच्या शोधात हिमालय यात्रा करणाऱ्यांना बहुंशी निराशच व्हावं लागलं आहे. आम्ही सुद्धा पुढची वाटचाल सुरू केली. इथं येणाऱ्या जिज्ञासू यात्रेकरूंना आध्यात्मिक समाधान किंचितही मिळत नाही याचा अनुभव घेऊन मन व्यथित झालं. त्यांच्यापेक्षा तर चट्टीवर दुकान थाटून बसलेले पहाडी दुकानदार चांगले वाटले. ते भोळे आणि सज्जन होते. कणिक, डाळ, तांदूळ वगैरे साहित्य विकत घेतलं तर भांडी न मोजता आणि भाडं न घेताच देत असत. धंदेवाईकपणा त्यांच्यात नव्हता. विशेष करून चहा विकायचे. बिडी, आगपेटी, गूळ फुटाणे, सातू, बटाटे यासारख्या वस्तू यात्रेकरूंना त्यांच्याकडून मिळत. यात्रेकरू सामान्यतः गरीब असल्यानं त्यांच्या उपयोगाच्याच वस्तू तिथं मिळत असत. पांघरायची कांबळी त्याच भागात तयार केलेली असायची. रात्रीसाठी ती भाडे आकारून मिळत असत. हिवाळ्याचे दिवस आणि पायी चालणं या दोन्ही गोष्टी कठीण परीक्षेसमान होत्या. त्या क्षेत्रात कायम राहणारे साधू संन्यासी देखील थंडीच्या ऋतूत खालच्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात उतरून थांबत असत. जिथे कडाक्याची थंडी असते तेथील ग्रामवासीही पशु चारण्यासाठी खालच्या प्रदेशात उतरत असत. गावांच्या झोपड्यात सामसूम असते. अशा कठीण स्थितीत उत्तर काशी ते नंदनवनापर्यंतची यात्रा आम्हाला पायी करायची होती. सर्व दृष्टींनी ती कष्टप्रद होती. निवांत एकांत स्थान, सर्वत्र घोर निस्तब्धता, राहण्याची काहीच सोय नाही, वन्य पशूंचं निर्भय फिरणं, या सर्वच गोष्टी अतिशय भयावह वाटत. त्या दिवसात कमालीची शीतलता असे. उंच पहाडाच्या आड सूर्य लपलेला. तो 10 वाजेनंतर दर्शन द्यायचा आणि 2 वाजेपर्यंत शिखरांच्या खाली जायचा. शिखरांवर ऊन तर दिसतं, पण जमिनीवर मध्यम अंधार. रस्त्यावर क्वचित एखादा वाट चुकलेला प्रवासी दिसायचा. अतिशय तातडीचं काम असेल, मृत्यूसारखी घटना घडली असेल तरच लोक बाहेर पडत. आम्हाला तो प्रदेश सर्वथा सामसूम आणि शांततेचा वाटायचा. तिथला एकच सोबती म्हणजे आपलंच धडधडणारं हृदय आणि विचारतरंगित मन. अशा अवस्थेत प्रदीर्घ प्रवास करणं शक्य आहे की अशक्य याचीच परीक्षा सुरू होती. अंतःकरणात निश्चय केला की जोपर्यंत श्वास राहणार आहे तोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत कुणी मारू शकत नाही. बुद्धी सांगायची वृक्ष वनस्पतींना सुद्धा जीव असतो,
त्यांच्या वर पक्षी राहतात, पाण्यात जलचर असतात, जंगलात वन्य पशु राहतात. सर्वच उघड्या देहानं एकटेच नसतात काय? इतके सर्व वनस्पती आणि प्राणी या क्षेत्रात निर्भयपणे निवास करतात, मग आपल्यालाच सर्व सुने सुने सामसूम का वाटावे? स्वतःला इतकं क्षुद्र मानू नका. हे विश्वची माझे घर हा सिद्धांत आपण मानतो, इतक्या प्राणीमात्रात राहून मग आपण एकटे कसे? माणसेच तेवढे स्वजन आणि इतर जीव आपले आत्मीयजन नाहीत का? मग सुनसान का वाटावं? आमचा प्रवास सुरू राहिला. चिंतनही त्याचबरोबर चालत राहिलं. एकटं राहिल्यानं मनावर दडपण येतं. कारण ना नेहमी समूहात राहिल्यामुळे त्याला एकाकीपणाचं भय वाटतं. अंधकार सुद्धा भयाचं महत्वाचं कारण आहे. मनुष्य दिवसभर प्रकाशात वावरतो. रात्री दिव्यांचा प्रकाश असतो. रात्री झोपतो तेव्हा पूर्ण अंधार असतो. त्यातही भीतीचं कारण नसतं. पण नितांत सामसूम झाल्यावर वातावरणातला अंधार जास्तच भयावह वाटतो. एकटेपणात मुख्यत्वे मनुष्याच्या बुद्धीला भय वाटतं. योग्यानं या भीतीवर विजय मिळवला पाहिजे. अभय हा आध्यात्मिक दैवी गुणातील प्रथम क्रमांकाचा गुण म्हटला जातो. हा नसला तर त्याला गृहस्थाश्रमातील मनुष्यासारखी विविध प्रकारच्या सुरक्षा साधनांची जुळवाजुळव करावी लागते. पण मनाचा कच्चेपणा टिकून राहतो. दुसरी भीती हिमालयातील एकांत क्षेत्रात असते. ती वन्य आणि हिंस्त्र पशूंची. निर्जन आणि कोलाहलरहित भागातच त्यांचं मुक्त विचरण असतं. रात्री ते भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असतात. दिवसा त्यांना प्रतिरोधाची भीती असते. रात्रीच्या अंधारात हिंस्त्र पशूंची गाठ पडणं म्हणजे महाभयंकर संकटच. संकट कसलं? प्रत्यक्ष मृत्यूशीच गाठ असते. आजूबाजूला गर्दी आणि चाहूल नसली तर हिंस्त्र पशु दिवसा पाणी पिण्यासाठी किंवा शिकार साधण्यासाठी निघतात. या सर्व प्रसंगांना प्रवासात आम्हाला तोंड द्यावं लागलं. प्रवासात जिथे रात्री मुक्कामाची वेळ यायची तिथे काळे सर्प सरपटताना आणि अजगर फुसकार भरताना नेहमी आढळतात. लहान जातीचे सिंह त्या भागात बरेच असतात. त्यांच्यात वाघाहूनही अधिक चपळपणा असतो. पण आकाराच्या मानानं ताकद मात्र कमी असते. म्हणून शक्यतो ते लहान प्राण्यांवर आक्रमण करून काम भागवतात. पहाडी शाकाहारी अस्वल हल्लेखोर असतात. शिवालिक पर्वतात आणि हिमालयाच्या खालच्या भागात जंगली हत्ती सुद्धा आढळतात. या सर्वांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही त्यांच्या नजरेस नजर मिळवली नाही, त्यांना छेडछाड होण्याची भीती जाणवली नाही, तर ते आपल्या मार्गानं निमूटपणे निघून जातात. मात्र थोडीशीही भीती वाटली आणि क्रोध आला तरच ते आक्रमण करतात. अजगर, सर्प, घोरपड, अस्वल, चित्ते, हत्ती यांच्याशी तर यात्रेकरूंची रोजच गाठ पडते. समोर समूह दिसला की ते बाजूला दबकून निघून जातात. पण एकटा दुकटा मनुष्य किंवा पशु समोर आला तर बाजूला न होता सरळ आपल्या मार्गाने चालत असतात. अशा वेळी माणसालाच बाजूला सरून त्यांचा मार्ग मोकळा सोडावा लागतो. नाहीतर त्यांचं आक्रमण झालंच समजावं. असे समोरासमोर संघर्षाचे रोज निदान 10-20 प्रसंग येत. हे सारं सांगायला आणि ऐकायला सोपं आणि सरळ वाटतं. पण प्रत्यक्ष त्या प्रसंगात माणसाची किती गाळण उडते ते त्याचं त्यालाच ठाऊक. समोर साक्षात मरण उभं असतं. कधी कधी तर ते बरोबर चालत राहतं, तर कधी मागे मागे चालत असतं. शरीराला मृत्यू सर्वात भयावह वाटतो. हिंस्र आणि आक्रमक प्रवृत्तीच्या पशूंप्रमाणे जंगली नर नीलगाय सुद्धा तशीच आक्रमक असते. तिनं आक्रमण न केलं तरी ती पुढे दिसली की समोर साक्षात मृत्यूच उभा राहिला आहे असा भास होतो. कधी कधीच असे प्रसंग उद्भवले तर ठीक, पण दर तासाला मरणाशी भेट होणं आणि क्षणोक्षणी प्राण जायची भीती वाटणं हा अनुभव फारच जीव घेणा ठरतो. अशा प्रसंगी हृदयाची धडधड जोरात होते. ती थोडी कमी होते न होते तोवर दुसरं नवच संकट पुढे ठाकतं आणि पुन्हा धडधड सुरू. हे प्राणी एकटे येत नसतात.
त्यांची झुंडच्या झुंड पुढे येते. यांनी आक्रमण केलं तर ते माणसाला अक्षरशः ओरबाडून काढतात. क्षणातच माणसाचं अस्तित्वच नष्ट होतं. तथापि अशा परिस्थितीतही विवेक आणि साहसाचा अवलंब करावा लागला. मरण मोठं असतं खरं, पण जीवनापेक्षा मोठं नसतं. अभय आणि मैत्रीभाव अंतरात असेल तर हिंसकाची हिंसा देखील बोथट होते. त्यांचं वागणं बदलतं. संपूर्ण प्रवासात असे 300-400 तरी प्रसंग आले असावेत. वारंवार धीर सुटायचा, परंतु पुन्हा धैर्य धरावे लागे. मैत्री, निश्चिततेचा भाव आणावा लागे. मृत्यूविषयी असाच विचार आला की त्याचीही एक निश्चित वेळ असते. अशा प्रसंगात मृत्यू नेमलेला असेल तर त्याची व्यर्थ भीती बाळगायची तरी कशाला? हसत मुखानं त्याला सामोरं का जाऊ नये? हे विचार मुद्दाम मनात आणावे लागले. संपूर्ण रस्ता भयावह होता. एकटेपणा, अंधकार आणि मृत्यूचे दूत यांनी मिळून सतत घाबरवण्याचा प्रयत्न केला. मागे फिरण्याचा सल्ला दिला. तथापि आमच्या संकल्पशक्तीनं सदैव साथ दिली आणि आम्ही प्रवासात पुढे जात राहिलो. परीक्षेतील एक प्रश्न असा असे की एकांतवासाचे, घोर एकाकीपणाचे भय वाटते का? काही दिवसातच मन दृढ बनलं आणि त्या प्रदेशात राहणारे प्राणी आपलेसे वाटू लागले. भय न जाणो कुठे गायब झालं. निर्जन वनातील तीच निस्तब्धता आता आवडू लागली. मन म्हणालं, चला, पहिल्या परीक्षेत तर उत्तीर्ण झालो. पुढे जाण्याबाबत आशंका वाटे ती आता नष्ट झाली. दुसरा प्रश्न होता शीत ऋतूचा. विचार आला की तोंड, नाक, कान, डोळे, हात, पाय उघडेत, पण सवयीनं त्यांना थंडी भासत नाही. तर आपल्याला का थंडी वाटावी? उत्तर ध्रुव, नॉर्वे, फिनलंड या देशात नेहमीच शून्याच्या खाली तापमान असतं. तिथे एस्किमो आणि इतर जातीचे लोक राहतातच ना. इथे तर फक्त 10-12 हजार फुटांचीच तर उंची आहे. इथे थंडीपासून बचावाचे उपाय शोधता येतील. तिथल्याच एका रहिवाशापासून त्याची माहिती सुद्धा मिळवली की पर्वतावर थंडी असली तरी त्यांच्यातील गुहा मात्र उबदार असतात. काही खास प्रकारची झुडपं हिरवी असली तरी ती जळू शकतात. लांगडा, मोरचो वगैरे भाजीसारखी पानं जंगलात उगवतात, ती कच्ची सुद्धा खाता येतात. भोजपत्राच्या झाडाच्या खोडावर येणाऱ्या गाठी उकळून असा चहा तयार होतो ज्यानं थंडी कमी वाजते. पोटाशी पाय घेऊन डोकं खुपसून बसलं की थंडी कमी भासते. लहान मुलं थोड्याशा कपड्यातच इकडे तिकडे हिंडतात. त्यांना थंडी वाजत नसते. थंडीचा बाऊ करून घेतला तर ती जास्त वाजते हेच खरं. काही अनभ्यस्त वृद्ध आणि रुग्ण सोडले तर तरुण लोक थंडीमुळे मरू शकत नाही. या गोष्टी लक्षात घेऊन आणि इतरही काही प्रकारचे उपाय केल्यावर थंडी सहन होऊ लागली. आणखीन एक गोष्ट अशी की थंडी थंडी असं मनात घोकण्यापेक्षा मनात एखादा उत्साहवर्धक विचार आणि चिंतन ठसवून घेतलं तरी थंडीचा आभास कमी होतो. त्या क्षेत्रातल्या सामान्य अडचणींवर मात करण्याचे उपाय आणि बोध वातावरणात राहिल्यानंतरच समजतं. वन्य प्राणी आणि हिंस्त्र प्राण्यांच्या भीतीबाबत असं लक्षात आलं की ते बहुधा रात्रीच शिकारीसाठी निघतात. रात्रीच्या अंधारात त्यांचे डोळे चमकतात. सर्व प्राणी माणसाला भीतात, वाघ सुद्धा. त्यांना घाबरलो नाही, त्यांची छेड केली नाही तर ते स्वतःहून आक्रमण करत नाहीत आणि सहवासानं मित्र बनून राहतात. प्रारंभीच्या काळात अशी भीती वाटत असे, पण सर्कशीतल्या प्रशिक्षकांचं स्मरण झालं. ते वाघ सिंहांना किती करामती शिकवतात. टांझानियाच्या एका युरोपियन महिलेचा वृत्तांत बॉर्न फ्री वाचण्यात आला होता. तिचा पती वन विभागाचा कर्मचारी होता. त्यांनी मातापित्यापासून दुरावलेल्या वाघाच्या 2 पिल्लांना घरी पाळलं होतं. ती पिल्लं मोठी झाल्यानंतरही माणसाच्या जवळ राहायची, झोपायची. आपल्या मनात परिपक्व निर्भयता आणि प्राण्यांविषयी सच्च प्रेम असेल तर घनघोर जंगलातही आनंदानं राहता येतं. वनवासी भिल्ल सतत जंगलातच राहतात. त्यांना ना भीती ना जोखीम. अशी अनेक उदाहरणं आठवणीत ठेवून निर्भय बनत गेलो आणि एक दिवस विचार केला की आपण ज्या दिवशी जंगलात कुटी बनवून राहू तेव्हा तिथं वाघ आणि गायी एका घटावर पाणी पिऊ लागतील.
मन कमजोर खरं, पण त्याला समजावलं, मनोबोध केला तरच ते समर्थ बनतं. आम्ही त्या क्षेत्रात प्रवास सुरू ठेवला आणि मनातली भीती पार नष्ट झाली. अनुकूल स्थितीची इच्छा करण्याऐवजी मनस्थिती मजबूत करण्यावर भर दिला. त्या दिशेनं मनाचा विकास घडवला. परिणामी सुरुवातीस प्रतिकूल आणि भयानक वाटणाऱ्या गोष्टी आता अगदी सहज आणि स्वाभाविक वाटू लागल्या. मनाची खूप मशागत केली तेव्हा 20 दिवसातच ते ताब्यात आलं. ते सर्व क्षेत्र इतकं आत्मीय वाटू लागलं, जणू आपण इथेच जन्मलो आणि इथेच मरणार आहोत. गंगोत्रीपर्यंत वाटसरून करता भयंकर अवघड वाटणारा रस्ता आहे. गोमुखापर्यंत त्या काळात फक्त एक पायवाट होती. या पुढचा मार्ग फार कष्टाचा होता. तपोवन खूप उंचीवर येतं. तिथं जायला मार्गही नाही. अंतःप्रेरणेनं किंवा नशिबावर भरोसा ठेवूनच तिथं चालावं लागतं. तपोवनाचं पठार चौरस आहे. त्यानंतर पर्वताच्या उंच उंच रांगा आहेत. त्याच्याच पुढे नंदनवन येतं. आम्हाला तिथंच बोलावलं होतं. वेळेवर पोचलो आणि पाहिलं तर गुरुदेव उभे होते. आमच्या आणि त्यांच्याही आनंदाला पारावार नव्हता. ते प्रथमतः आमच्या घरी आले होते आणि आता आम्ही त्यांच्याकडे आलो होतो. हा संबंध जीवनभर चालत राहिला तरच या सूत्रबंधनाचे सार्थक होते. या खेपेस 3 परीक्षा द्यायच्या होत्या. साथीदार न घेता एकाकीपणे कार्य करणं, थंडीचा प्रकोप सहन करणं आणि हिंस्त्र पशूंच्या सहवासात राहूनही निर्भय राहणं. या 3ही परीक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो. परीक्षकांनीही तसेच म्हटले. वार्तालाप सुरू झाला आणि थोड्याच वेळात संपलाही. त्यांनी सांगितलं, अध्यात्मप्राप्तीसाठी प्रचंड मनोबल संपादन करणं, प्रतिकूलतेवर मात करून त्यांना अनुकूल करून घेणं, वाघ सिंहच काय प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा समोर उभा राहिला तरी न घाबरणं. ऋषिकल्प आत्म्यांना या गोष्टी नितांत आवश्यक आहेत. तुम्हाला आपले बहुतांश जीवन अशा परिस्थितीतच घालवावयाचे आहे. त्यावेळीची भेट संपली. ज्या गुहेत त्यांचा निवास असे तेथपर्यंत त्यांनी मला नेले. खुणेनं मला कुठे झोपायचंय ते स्थान दाखवलं. तिथेच झोपलो. झोप इतकी गाढ लागली की रोजपेक्षा 2-3 पटींनी जास्त असेल तरी फारसं आश्चर्य नव्हतं. प्रवासाचा थकवा असा संपला की जणू काही चालणं झालंच नव्हतं. तिथे वाहत्या निर्झरात स्नान केलं. संध्यावंदनही केलं. जीवनात प्रथमच ब्रह्मकमलाचं दर्शन झालं. तसंच देवकंदही पाहिला. ब्रह्मकमळाचा सुगंध असा असतो की थोड्याच वेळात झोप म्हणा की योग निद्रा येऊ लागते. देवकंद हा जमिनीत रताळूसारखा असतो. चवीला शिंगाड्यासारखा वाटला. पिकला की जवळजवळ 5 शेर वजनाचा होतो. त्यामुळे आठवडाभरची क्षुधा निवारण्याची सोय झाली. गुरुदेवांचे हेच 2 प्रत्यक्ष उपहार होते. एक शारीरिक थकवा दूर करणारा आणि दुसरा मनात उल्हास भरणारा. त्यानंतर तपोवनावर दृष्टी वळली. संपूर्ण पठारावर मखमली रंगीबेरंगी फुलांचा गालिचाच जणू पसरला. मोठा बर्फाचा वर्षाव तोवर झालेला नव्हता. बर्फ पडल्यानंतर सर्व फुलं जमिनीवर पसरून जातात आणि नवीन वर्षात पुन्हा उगवतात. सध्या भारत देशातच हिंदू धर्माच्या व्यासपीठावरून ही मानवजातीचं भाग्य निर्माण करणारी युगनिर्माण मिशनची मोहीम केंद्रित झालेली दिसून येत आहे. पण सध्या दिसणाऱ्या या मोहिमेच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा येत्या भविष्य काळात अत्यंत विस्तृत होऊन त्या सीमेचं उल्लंघन करतील. त्यावेळी या मोहिमेचं कार्य कोणत्याही एका संस्थेद्वारे किंवा संघटनेद्वारे चालवलं जाऊ शकणार नाही. त्यांचे एकाचे निर्देश नियंत्रण राहू शकणार नाही. त्याचे अनेक कोट्यावधी घटक वेगवेगळ्या पातळ्यांवर स्फुल्लिंगांसारखे उसळून येतील आणि त्याच्या अमर्याद शक्तीद्वारे क्रांतिकारी घटना घडू लागतील. आजच्या या सुरुवातीच्या काळात दिसणाऱ्या उत्साहाला क्रमानं उधाण येईल आणि जुन्याचं नवं करण्याची परिवर्तनाची भूमिका आश्चर्यकारकपणे पार पडेल. युगनिर्माण मिशनच्या क्रांतीच्या प्रवाहातून अरुणोदयाचा प्रकाश फाकू लागेल, परिवर्तन घडून येईल हे अवश्य भावी आहे. पंडित श्रीराम शर्मा आचार्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.